संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने ई कचरा मुक्त शहर उभारणीचा निर्धार. ई कचरा मुक्त अहिल्यानगरकडे भक्कम पाऊल. वाढत्या तंत्रज्ञानासोबत निर्माण होणाऱ्या ई कचऱ्याच्या समस्येला वेळीच आळा घालण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिका, विचार भारती आणि पूर्णम इकोव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ई कचरा संकलन अभियानाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नवी जनचळवळ उभी राहिली आहे. अभियानाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ई कचऱ्याच्या वाढत्या धोक्याबाबत गंभीर इशारा दिला. चीनसारख्या देशांमध्ये ई कचऱ्याची समस्या भीषण रूप धारण करत आहे. भारतातही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झपाट्याने वाढत असून भविष्यात हा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभावी नियोजन व जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की विचार भारती संस्थेने घेतलेला हा पुढाकार शहरासाठी दिशादर्शक आहे. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा संदेश देत समाजमन घडवले. स्वर्गीय R.R. पाटील यांनी ग्रामीण भाग हागणदारीमुक्त केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाद्वारे देशभर स्वच्छतेची चळवळ उभारली. या प्रेरणादायी परंपरेतून आता ई कचरामुक्त अहिल्यानगरचा संकल्प साकार होत आहे. या अभियानाअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर साठवलेला इलेक्ट्रॉनिक कचरा अधिकृत पद्धतीने संकलित करून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्वापर व विल्हेवाट लावली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळा महाविद्यालयात जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास महापौर ज्योतिताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, ॲडव्होकेट राजाभाऊ मुळे तसेच विविध सामाजिक संस्था, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय भणगे यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन निखिल वारे यांनी केले. ई कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करत पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि जबाबदार शहर उभारण्याच्या दिशेने अहिल्यानगरने टाकलेले हे पाऊल भविष्यासाठी आशादायी ठरत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरामध्ये विचार भारती परिवाराच्या माध्यमातून सातत्यानं शहराच्या वेगवेगळ्या चांगल्या कामांबद्दल उपक्रम हाती घेतले जातात आणि आज देखील राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्तानं देखील आज एक अत्यंत चांगला उपक्रम विचार भारती परिवाराच्या माध्यमातून आज घेण्यात आला. तो म्हणजे ई कचरा संकलन. की जगामध्ये फार मोठा आता प्रश्न ई कचऱ्याच्या बाबतीत निर्माण झालेला आहे की याचं डिस्पोजल होत नाही आणि म्हणून याच्याकरता एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. म्हणून आज या सर्व उपक्रमामध्ये ज्यांना शहराच्या बाबतीमध्ये चांगलं काम झालं पाहिजे अशा विचाराचे नगरसेवक त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभागी झाले होते. अनेक नागरिक आणि आमचे महानगरपालिकेचे सर्व कामगार बांधव हे देखील याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि भविष्यामध्ये हे अहिल्यानगर शहर, मग तो कचरा असेल किंवा ई कचरा असेल, हे मुक्ती करता आमचा प्रयत्न राहणार आहे. विचार भारती परिवाराने असेच उपक्रम शहरामध्ये राबवत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आम्ही सगळेच कार्यकर्ते सातत्य ठेवून काम करत राहू. नागरिकांना आवाहन करतो की ई कचरा संकलनाचा उपक्रम सुरू झालेला आहे. आपल्याला कुठलाही ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू जुन्या ज्या असतील, ज्या खराब झालेल्या असतील, पण घरामध्ये आपल्याला कुठे टाकावं की कुठे आपण रस्त्याने टाकून देतो, तर या ई कचरा संकलनामध्ये आपण सर्वांनी टाकावे अशी विनंती करतो. आज एक चांगला असा उपक्रम आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुरू झालेला आहे. ई कचरा संकलन जे आहे त्याचा शुभारंभ आज शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, त्याचप्रमाणे महापौरताई, आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. शहरामधील विचार भारती आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जरी हा उपक्रम सुरू झाला असेल तरी शहरातील विविध NGO याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. जसं की जानी फाउंडेशन आहे, हरियाली आहे, एईसा आहे, परत तुमचं ह्याचं आहे, क्रीडाय आहे, अशा विविध NGOजनी पण यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्या घरामध्ये जे जुने इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, ज्या काही कामाच्या नाहीत किंवा ज्या आपल्याला बाहेर कुठं टाकाव्या त्या समजत नाही, अशा वस्तू आपण आता आम्ही शहरामध्ये आम्ही जाहीर केलेलं आहे, स्पॉट ठरलेलं आहे, त्या ठिकाणीच आपण ते टाकावे. कारण आता माझ्या आधी पण ज्या मान्यवरांनी सांगितलं की हा मोठा प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या या ज्या NGOज आणि अहिल्यानगरच्या वतीने जे आव्हान करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि आपला ई कचरा हा नक्की आमच्या जे सेंटरचे लोक असतील त्यांच्याकडेच जमा करा.
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.